धारूर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराच्या कुशीत असणाऱ्या कासारी बोडका या गावातील एक शेतकरी शेतमजूर भागवत आबूज हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाळीव प्राणी मनुष्यनी यांच्याकडे शेळ्या आहेत आणि या शिवारातीलच तेलसुख या शेतामध्ये ह्या शेळ्या घेऊन गेल्या असत्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि हल्ला करून यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जखम केलेले असल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट आलेले आहे. कारण अतिशय डोंगराळ भाग आहे कासारी बोडका येथील आणि घनदाट अरण्य असल्यामुळे हे वन्य प्राणी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने माणसावर हल्ला करीत असतात. कारण डुक्कर ही पिल्लावळ वेलेले असताना अचानकपणे भागवत आबूज यांच्यावर या रानडुकराने हल्ला चढवला. हल्ला चढवून त्यांच्या मांडीला चावा घेतला, हाताला चावा घेतला असून शनी ते रुग्णालयामध्ये दाखल होते. परंतु प्राथमिक उपचार करून शनी त्यांना घरी आराम करणं सोडून देण्यात आलेले असल्यामुळे आपण लाईव्ह दिवकऱ्याच्या माध्यमातून त्यांचे निवासस्थान आहे कासारी बोडका येथील आपण घरी. आपण काय सांगताय या रानडुकराने जे आपल्यावर हल्ला केला ते काय सांगताय? शेळ्या चारीत होतो त्या बांधावर शेळ्या गेल्या. पाठीमाग एक अवगळा होता ते आम्ही शेळ्याच्या पाठीमाग समजा चलत असताना मागून येऊन अचानक मांडीला असं हल्ला केला समजा. बरं, वन अधिकाऱ्यांनी आपण वन विभागाला याची कल्पना दिलेली आहे का? कल्पना समजा दिली पण काल साईट चालू नसल्यामुळं ऑनलाईन अर्ज झाला नाही. हां हां हां. कोण आले इथं तुमचा पंचनामा करा? आज साहेब आले तो कोणचे कुठे आहेत ते? तर हे वन विभागातर्फे बीडहून खास म्हणजे दखल घेऊन शेने पंचनामा करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारीच आहे. काय या पंचनाम्यामध्ये काय आपण? नमस्कार, माझे नाव परजनी धनंजय, मी वनरक्षक आहे कारीबिटावरती. आणि त्यांनी फोन लावून मला फोनद्वारे सांगितलं की असा रानडुकरांनी हल्ला केलेला आहे. मी तसं त्यांनी फोन केल्यानंतर वन परिषद अधिकारी धारूर यांना कळून त्यांच्या आदेशाने मी त्यांना पंचनामा करून देण्यासाठी इथे आलेलो आहे. बरं, हे दवाखान्यामधून त्यांनी सर्टिफिकेट वगैरे काय आणलेलं आहे का? आणखी आणलेलं नाही, त्यांची स्टेटमेंट चालू आहे. डॉक्टरने स्टेटमेंट पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना सर्टिफिकेट देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, पंचनाम्याच्या माध्यमातून काय त्यांनी आर्थिक मदत भेटू शकते का? हो, डॉक्टरच्या ह्याच्यानुसार त्यांना जेवढी जखम झाली आहे डॉक्टरच्या त्यांच्या ते प्रमाणपत्र जे डॉक्टर देते ना त्यांना किती प्रमाणात जखम झालेली त्यानुसार त्यांना ती मदत मिळू शकते. म्हणजे वन विभागाने देखील पहा आपण त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून तात्काळ त्यांच्या घरी त्यांचा पंचनामा करण्यासाठी वन कर्मचारी पाठवलेले आहेत. म्हणजे वरिष्ठ पातळीवर यांची दखल घेतलेली दिसून येत आहे. तरी कासारी बोडका नागरिकांच्या माध्यमातून वन विभागाला विनंती करण्यात येत आहे की भागवत आबूज यांचे कुटुंब अगदी गरीब असून रोजंदारी केली तरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आणि रोजंदारीचे पैसे आले तरच त्यांचे चूल पेटते हे येथील गावकरी सांगतात. तरी वन विभाग किल्ले धारूर येथील अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन शिनी या भागवत आबूज डुकराच्या हल्ल्यात सापडलेले व गंभीर जखमी असलेले त्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी कासारी बोडका येथील नागरिक लाईव्ह दिवकऱ्याच्या माध्यमातून शिनी वन विभाग किल्ले धारूर यांना कळवित आहे. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरेच, बीड.